नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात बालिका वधू या कथेचा भाग दुसरा. धूमधडाक्याने लग्न सोहळा पार पडला. सावी आता माने घराण्याची कुलवधू बनून आली. थाटामाटात तिचा गृहप्रवेश झाला. छोट्या घरात राहिलेली सावी आता महालासारख्या घरात आली. ते घर बघून ती हरकूनच गेली. असं घर ती पहिल्यांदा पाहत होती. तिची सासू खूपच प्रेमळ होती, पण आजी सासू म्हणजे प्रशांतची आजी थोड्या जुन्या विचारांची, रूढी परंपरांना जपणारी, शकून अपशकून मानणारी होती. देवावर तर भलती श्रद्धा. स्वभाव एकदम कडक, बोलणं जहाल, हम करे सो कायदा असंच त्यांचा रुबाब होता. बिचारी सावी त्यांना खूपच चपकून असायची. प्रशांत आजीचा खूप लाडका नातू होता. आजीचे खूप सारे नियम होते, ते सर्वांना मान्यच करावं लागायचं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी प्रशांत शिकण्यासाठी शहरात गेला. खरं तर त्यालाही यातलं जास्त काही कळलंच नव्हतं. बस लग्न झालं. त्याचे आजोबा सतत आजारी असायचे. त्यांच्या इच्छेखातर हे लग्न लवकर झालेलं होतं. सगळे काही ठीक चाललेलं होतं. सावीही बऱ्यापैकी त्या घरात रुळली होती. सगळे नियम रीतीभाती समजून घेऊन वागत होती. शिकायची इच्छा असूनही ती शिकू शकली नाही. त्याचं कारण म्हणजे तिची आजी सासू. त्यांचं म्हणणं होतं की लग्न झालं की चूल आणि मूल एवढंच मुलींच्या आयुष्यात असतं. बाईची जात आहे, कशाला शिकवायची? सदाशिवचेही त्यांच्यासमोर काही चालत नसे. काही बोलायला गेले की सगळं घर डोक्यावर घेऊन त्यांचा आकांडतांडव सुरू व्हायचा. आई आहे म्हणून त्यांच्या वयाचा मान ठेवून कोणी काही बोलत नसायचे. काही वाईट घडलं की त्या नेहमी सावीला दोष द्यायच्या. त्यातच प्रशांतच्या आजोबांना देवाज्ञा झाली. मग तर काय, आजीने कहरच केला. या अपशकुनी पोरीमुळे प्रशांतचे आजोबा गेले. हिला या घरात थारा नाही. त्यांनी लगेच सुनावले. राजाराम आणि त्याच्या पत्नीने नाना तऱ्हेने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या काही ऐकतच नव्हत्या. एकतर या घरात ती राहील, नाही तर मी, अशी जणू त्यांनी धमकीच दिली. काही दिवस तिला तिच्या माहेरी पाठवू. आईचा राग शांत झाला की नंतर तिची समजूत काढून परत आणू, असा विचार सदाशिवने मनात केला. त्यामुळे सावीला तिच्या आईवडिलांकडे पाठवण्यात आले. तिला काही दिवस राहू दे इथे. प्रशांत शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीला लागला की आम्ही मानाने सावीला परत घेऊन जाऊ. तोपर्यंत आईचा राग जाईल, असे बोलून सदाशिव सावीला तिच्या माहेरी सोडून आले. वर्षामागून वर्ष सरून गेली. सावी आता 20 वर्षांची झाली. आधीपेक्षाही ती छान दिसू लागली. इकडे प्रशांतचंही शिक्षण पूर्ण झालं आणि चांगल्या पदावर तो नोकरीला लागला. एवढ्या वर्षात दोघांची ना भेट झाली ना बोलणं झालं. प्रशांत तर त्याचं लग्न झालंय हे विसरला होता. त्याने शहरातच एका मुलीच्या प्रेमात पडून लग्नही केलेलं होतं. पण दोन्ही परिवाराला त्याची कानोकान खबर लागू दिली नाही. कधी मधी तो गावी यायचा, पण सावीबद्दल तो कधीच जाणून घ्यायचा नाही. कधी विषय निघाला तरी तो काहीतरी कारण देऊन टाळायचा. नंतर तर तो अभ्यास, नोकरी याचं कारण सांगून घरी येतच नव्हता. पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला अचानक तातडीने बोलावून घेतलं. तो घरी आला तर त्याला बोलावण्याचं कारण कळलं. खूपच चिडला तो, कारण सदाशिवने सावीला घरी आणण्यासाठी त्याला बोलावले होते. सावी तुझी बायको आहे प्रशांत. अजून किती दिवस ती माहेरी राहील? तू तिला तुझ्या सोबत शहरात घेऊन जा. सदाशिवने फरमान सोडले. त्याला मात्र तिच्यात अजिबात रस नव्हता. मुळात लहानपणी लग्न झाले हे त्याला पटले नव्हते. सदाशिवला तसे न सांगता तो म्हणाला, माझी तिथे भागत नाही, मग तिला कसं पोचू? दुसऱ्या ठिकाणी जास्त पगाराची नोकरी शोधतोय. ती नोकरी मिळाली की बघू. खरं तर तिला न्यायला टाळाटाळ करत होता तो. आणि दुसरे कारण म्हणजे त्याला दुसऱ्या लग्नाबद्दल कळू द्यायचं नव्हतं. आणि सावीला तर मुळीच न्यायचं नव्हतं. ठीक आहे, मग तिला भेटून तरी ये. हवं तर नंतर घेऊन जा, पण आता आलाच आहेस तर भेट घेऊन जा, ते म्हणाले. तो कसाबसा तयार झाला, पण त्याच्या मनात मात्र वेगळंच खूप काही शिजत होतं. इकडे सावीच्या घरी प्रशांत येणार असल्याचा निरोप आला, म्हणून त्याच्या स्वागताची जंगी तयारी चालू केली. सावी तर खूपच खुश होती. मस्त तयार होऊन आपल्या भावी सुखी स्वप्नांच्या दुनियेत ती बागडत होती. काय बोलायचं, कसं बोलायचं, यासाठी मनात शब्दांची जुळवाजुळव करत स्वप्नांचे मनोरे रचत होती. हे कसे दिसत असतील? किती वर्षांनी भेटतोय आम्ही. खूप मोठे साहेब झालेत असं ऐकले. कसला भारी रुबाब असेल ना त्यांचा. असे एक ना अनेक प्रश्नांची भट्टी तिच्या मनात जमली होती. पण तिला बिचारीला हे कुठे ठाऊक होतं की तिच्या सर्व स्वप्नांना सुरुंग लागणार होता. स्वप्नांचे मनोरे कोसळणार होते.
ज्याची ती इतकी आतुरतेने वाट पाहत होती, तोच तिच्या सर्व स्वप्नांना पायदळी तुडवणार होता. तिच्या आयुष्यात ती पुढे काय घडणार, काय वादळ येणार यापासून ती अनभिज्ञ होती. दारात गाडीचा आवाज येताच जावयाच्या स्वागताची लगबग सुरू झाली. पण प्रशांत मात्र घमंडीत होता. माझ्याकडे जास्त वेळ नाही मामा, मी सरळ मुद्द्याचं बोलतो. मला तुमच्या मुलीला नांदवायचं नाही. प्रशांत न बसताच उभ्यानेच स्पष्ट शब्दात तुच्छतेने पाहत म्हणाला. हे ऐकून तर राजारामला धक्काच बसला आणि ते धक्क्यातून सावरत म्हणाले, हे काय बोलताय तुम्ही जावई बापू? योग्य तेच बोलतो मी. पण मला तुमच्या मुलीबद्दल बरंच काही कळलंय. तिची काय काय थेर चालू आहेत बाहेर ते. प्रशांत ओठ तिरपे करत म्हणाला. नाही जावई बापू, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. राजारामला खरं तर खूप राग आला होता. तरी ते रागावर संयम राखत शांतपणे म्हणाले, हा, गैरसमज नाही मामा. खरं तर मी आधीच यायला हवं होतं हे सांगण्यासाठी. पण अजूनही वेळ गेलेली नाही. जाऊ दे, मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. येतो मी, प्रशांत गुरमीने म्हणाला आणि जाऊ लागला. नाही नाही, असं काही बाही बोलू नका हो. तुमच्या वाटेकडे खूप आस लावून बसली हो पोर. असं काही नका करू. ते लेकीसाठी गयावया करू लागले. पण प्रशांत जणू निर्णय घेऊनच आलेला. त्याला त्याच्या गयावया केल्याने आसुरी आनंद मिळत होता. गप्पा हो, उगीच साळसूतपणाचा आव आणू नका. तुम्हीच कारणीभूत आहात तिच्या अशा वागण्याला. वेळीच लगाम घालता आला नाही तुम्हाला आणि अशी चारित्र्यहीन मुलगी माझ्या गळ्यात बांधताय. लाज नाही वाटत तुम्हाला? प्रशांत उद्विग्न होऊन म्हणाला. राजारामांचा संयमाचा बांध फुटला. ते गरजले. बास सावई बापू, खूप बोललात तुम्ही. काय बोललात हा? चारित्र्यहीन? माझ्या सावीबद्दल अशी बोलायची हिंमत कशी झाली तुमची? तुमच्या जागी दुसरं कोणी असलं असतं ना तर जीभ हासडून हातात दिली असती. गंगेसारख्या माझ्या पवित्र लेकीवर असे घाणेरडे आरोप लावताना काहीच वाटत नाही का तुम्हाला? हे पहा, असं अजून काही बोलणार नाही तोच काहीतरी पडल्याचा आवाज आला. सावी, असे मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. सगळे त्या दिशेला धावले. सावी खाली पडली होती. कदाचित तिने सगळं बोलणं ऐकलं होतं आणि तिला ते सहन झालं नव्हतं. तिच्या घरी आज प्रशांत येणार म्हणून तिचा मावस भाऊ सुमित आलेला होता. त्याने तिला उचलून बेडवर ठेवलं. तिचे आईजी इतका वेळ प्रशांतचं बोलणं ऐकून कितीतरी संयम बाळगला होता तोच सुटला आणि तरातरा जाऊन तिने प्रशांतच्या दंडाला धरून खेचलं. झालं का आता तुमचं समाधान? माझी मुलगी अशी तशी वाटली काय तुम्हाला? खूप ऐकून घेतलं. बास आता. तुम्हाला नको आहे ती, मग स्पष्ट सांगायचे ना. का उगीच बिनबुडाचे आरोप लावताय? जा निघा इथून. पण कान खोलू नाही का? माझ्या सावीला जर काही झालं ना तर मी सोडणार नाही तुम्हाला. जोरात ओरडून त्या बोलू लागल्या. त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते. तेवढ्यात सुमित तिला समजावत म्हणाला, मावशी जाऊ दे ना, आता वेळ नाही हे बोलण्याची. या माणसाला सोड, आपल्या सावीकडे बघ. नंतर बघू आपण काय करायचं ते. तसं त्या रागात प्रशांतला पाहत सावीकडे गेली. हे बघा भाऊजी, खरे तर आता भाऊजी म्हणण्याचा मानही तुम्ही गमावलाय. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. निघा आता. गावाच्या पंचासमोर निर्णय होईल आता. सुमित बाहेरचा रस्ता दाखवत रागाने म्हणाला. एकदा सांगितले तुलाही समजलं नाही वाटतं. ठीक आहे, तुम्हाला तुमची अब्रू वेशीवर टांगायची खूपच हौस आहे ना. पंचासमोर बेअब्रू व्हायचंही आहे वाटतं. मग तयार राहा. तोही चुटकी वाजवत गुरमीत म्हणाला आणि रागात निघून गेला. घरी न जाताच तो शहरातल्या त्याच्या घरी निघून गेला. इकडे तर सदाशिवरावांना नंतर कळले की प्रशांतने तिकडे जाऊन काय तमाशा केलाय तो. ते तडक शहरात त्याला जाब विचारायला त्याच्या घरी गेले तर तिथे त्याच्या घरी एका मुलीला पाहून कळून चुकलं की प्रशांत कसा असा का वागला ते. ते खूपच भडकले आणि त्याच्यासोबतचे सगळे संबंध त्यांनी तोडून टाकले. संपत्तीही काही मिळणार नाही हे देखील निक्षून सांगितले आणि तावातावाने ते गावी निघून आले. पण त्यांच्या अशा वागण्या बोलण्याने प्रशांतचा पुरुषी अहंकार दुखावला. हे सगळं त्या सावीमुळे होते. आता तर तिला भरपंचासमोर बेइज्जत करेन तेव्हाच मला समाधान मिळेल, असं त्याने मनात ठरवलं. सदाशिवरावांना मात्र आपल्याच मुलाच्या वागण्याचं वाईट वाटलं. एका हसता खेळत्या मुलीचं आयुष्य आपल्या एका निर्णयाने उद्ध्वस्त झालं. आपलंच नाणं खोटं ठरलं. सावी आणि राजासमोर कोणतं तोंड घेऊन जाऊ? मला स्वतःचीच लाज वाटते, असे मनात बोलून ते स्वतःलाच कोचू लागले. सावीच्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत हे शल्य त्यांना सतत टोचत राहिलं आणि याच कारणाने त्यांनी अंथरून धरलं.
नंतर पंचांसमोर प्रशांतने खोटे पुरावे सादर केले. पुन्हा एकदा त्याने नाही नाही ते आरोप केले. खूप वादविवाद झाले. पंचांचा निर्णयही ऐकायला तो थांबला नाही. तो निघून गेला. आज सावीसमोर त्या सर्व घटना पुन्हा एकदा एखाद्या चित्रपटाप्रमाणे तरळून गेल्या. तिने मनाशी काहीतरी ठरवलं आणि रूम बाहेर आली. तिच्या आई बाबांना ती म्हणाली, आई बाबा, मी एक निर्णय घेतलाय. त्यांना नको आहे ना मी, मग पुन्हा पुन्हा त्यांना समजावण्यात काहीच अर्थ नाही. खूप झाली माझ्यावर चिखलफेक. त्यांना घटस्फोट देऊन मोकळी करते. जे व्हायचं ते झालं. मी कोणालाही दोष देत नाही. तुम्हीही मनातून सर्व काढून टाका. मी नव्याने आयुष्य जगायचं ठरवलं आहे आणि अर्धवट राहिलेले शिक्षणही पूर्ण करेन. सावी खंबीरपणे आणि ठाम निर्णयाने म्हणाली, बेटा, आता तू जे म्हणशील तेच होईल. आम्ही आतापर्यंत तुझ्या आयुष्याचे निर्णय घेतले जे की चुकीचे ठरले. आम्हाला माफ कर बेटा. तुझा बालविवाह करून आम्ही खूप मोठी चूक केली. राजा राम आणि सावीची आई दोघेही हात जोडून म्हणाले. डोळ्यातील अश्रू तर थांबायचं नाव घेत नव्हते. सावीने पटकन पुढे होऊन त्यांचे डोळे पुसले आणि त्यांचे हात हातात घेत म्हणाली, नाही बाबा, असे हात जोडू नका. हे हात कायम डोक्यावर आणि पाठीवर असू द्या. जे झालं ते झालं. मागचं आठवून उगाळून बसण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे आपल्यालाच त्रास होईल. ते गेलेत ना त्यांच्या आयुष्यात पुढे, मग मीही पुढे जाईन. माझी कोणतीही तक्रार नाही. तुम्ही मला साथ द्याल ना? बघितलं का सुमन, आपली साऊ किती समजूतदार झाली ते. बेटा, आम्ही नेहमीच तुझ्या सोबत आहोत. राजाराम हसत तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. तशी ती बाबा म्हणून त्यांच्या कुशीत शिरली. आपल्या लेकीच्या समजूतदारीने सावीच्या आईचे डोळे वाहत होते. काही दिवसांनी सावी आणि प्रशांत यांचा घटस्फोट झाला. प्रशांतच्या आई बाबांनीही सावीची माफी मागितली. तिनेही मोठ्या मनाने त्यांना माफ केले. दिवसामागून दिवस निघून गेले. मागे वळून न पाहता सावीने तिचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले. पदवीधर होऊन बीएड केले आणि गावातील एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करू लागली. त्याचबरोबर समाजात बालविवाह होऊ नये म्हणून समुपदेश करू लागली. अंधश्रद्धा निर्मूलनावर ही संदेश देऊ लागली. या सर्वात तिला तिच्या आई बाबांनी नेहमीच तिची साथ दिली. आता गावकरीही तिला साथ देत होते. नंतर तर ती सरपंचही बनली. गावाच्या विकासासाठी नेहमी झटत राहिली. समाप्त. लेखिका जयश्री शिंदे. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.